मित्रांनो नमस्कार। मित्रांनो बघा, आज मी नाशिक विभागात सिलेक्शन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांशी भेटलो, बोललो, खूप वेळ बोललो, चर्चा कसे विद्यार्थी कुठे पेसा नॉन पेसा जे विद्यार्थ्यांचा डाऊट होता कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मित्रांनो मी नाशिक विभागाच्या ऑफिसला जाईल आणि तिथे गेल्यावर डाऊट क्लिअर करेल कशा पद्धतीने ते नॉन पेसाचे विद्यार्थी पेसामध्ये आले बा, तिथे ते विद्यार्थी पण भेटले, नॉन पेसावाले सिलेक्शन झाले ते नॉन पेसाच्या जागेवरती ते भेटलो। त्यात आता तिथे गेल्यावर ते समजलं, तुम्ही आता साईडला बघत असणार फोटो विद्यार्थ्यांचे। तर मित्रांनो असा प्रॉब्लेम येतो की जो ओपनची जागा होती ओपनची तिथं कोणी येऊ शकतो म्हणे, पेसावाला नॉन पेसावाला म्हणजे कुठलाही कॅटेगरीचा विद्यार्थी त्या ओपनच्या जनरलच्या जागेमध्ये येणार। म्हणजे पेसाच्या ज्या नॉन पेसाच्या जागा होत्या ओपनच्या त्याच्यामध्ये ते पेसावाले विद्यार्थी येऊन गेलेले, सिलेक्शन झालेले विद्यार्थी ते पाहिले। मी त्या विद्यार्थ्यांशी भेटलो, बोललो, खूप छान, लक्ष द्या। म्हणून जे तुम्ही आता ते मला सारखे सर आमचं तर पेसाचं आरक्षण आम्ही वापरलं होतं तरी हा पेसाचा विद्यार्थी नॉन पेसामध्ये कसं काय उतरला, तर दादा ते जनरलच्या मध्ये कोणीही जाऊ शकतं म्हणे, हे असं आहे। तिथे ठाण्याला पण होणार आहे, बाकी जिथे जिथे आहे जागा तिथे तुम्ही ते पेसाचे विद्यार्थी जर जास्त स्कोर पाडला, जास्त स्कोर घेतला तर ते जनरलच्या जागा घेणार आहेत। मग आता ह्या पद्धतीने तुम्हाला कळालं असेल, तिथे गेल्यावर मला कळलं, विद्यार्थ्याशी भेटलो, बोललो, एकदम खूप चांगलं वाटलं। कारण की ते विद्यार्थी तिथले पालक भेटले की आम्ही तुमच्या पहिल्यापासून व्हिडिओ फॉलो करत होते। त्यात अजून एक विद्यार्थी, आता तिथं एक विद्यार्थी, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असतात बघा, लक्ष द्या। मी व्हिडिओ टाकला होता, ज्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ टाकले, आता बघा तो एक विद्यार्थी स्टार्टला टाकला बघा, 16:34 टायमिंग होता त्या 5 किलोमीटरचा, म्हटलं हा विद्यार्थी आउट ऑफ मारतो। तुम्ही ते व्हिडिओ खूप चाललाय, त्या व्हिडिओच्या खाली बी कमेंट केले होते की विद्यार्थ्यांनी की सर हे फेक आहे, खोटं आहे, एवढं शक्यच नाही टायमिंग। त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आउट ऑफ ग्राउंड घेतलंय नाशिकमध्ये आणि तो विद्यार्थी पण सिलेक्शन झालाय स्पोर्टमध्ये, पहिलं पेसामध्ये पहिलं नाव आलेलं आहे, पहिलं नाव माझाच विद्यार्थी आहे। तुम्ही ते स्क्रीनवरती पण दिसणार तुम्हाला, स्क्रीनवरती मी की काय कशा पद्धतीने। तर मित्रांनो सर्वात पहिले सांगणं म्हणजे एकच आहे की बा समोरचा काही निगेटिव्ह कमेंट करतात ना त्याच्यासाठी। आणि उरला आता विषय नागपूर IMP, नागपूर, ठाणे आणि कोल्हापूर जे गैरहजर विद्यार्थी होते, नागपूरच्या गैरहजर विद्यार्थ्यांना 13 तारखेला बोलवलेलं आहे, परत तुम्ही डॉक्युमेंट चेकिंगला या, म्हणजे परत चान्स दिलाय। ठाण्याच्या विद्यार्थ्यांना देतील, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना देतील, पण तुम्हाला मेल येत आहेत, पर्सनली मेसेज काही येत नाही, मेल येत आहेत। कृपया करून तुम्ही लिस्ट चेंज झाली होती ना, त्या लिस्ट चेंज झाल्यामध्ये तुम्ही नाव चेक केलं नाही, नाव चेक केलं नाही तर तुम्ही आता नाव चेक करतील, मेल आता तुम्ही मेल चेक करा, मेल, कारण तुम्हाला परत बोलवलं जाईल, तुम्ही म्हणणार सर आम्हाला परत घेतलं नाही। तुम्ही मेल चेक करा, तुम्हाला ते तारीख देत आहेत, म्हणून ते कृपया करून तुम्ही ते मेल चेक करून आणि ते तुम्ही जा, एवढं माझं सांगायचा उद्देश आहे। कारण की कसे जेणेकरून परत तुम्ही म्हणणार की सर आमचा तारीख चेंज झाली, नवीन शेड्यूल कळालं नाही, तर आता ते परत मेल आले तर तुम्ही आठवणीने ज्या बी विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला टाकून द्या, जेणेकरून एखादा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचं डॉक्युमेंटचं त्याला चान्स दिला असेल त्या पद्धतीने तो तिथे डॉक्युमेंटला चेकिंगला जाईल विथ। अजून प्रश्न असा उरला की आता जेव्हा विद्यार्थ्यांना भेटलो, जे एवढे सिलेक्टेड विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये असे विद्यार्थी की पेपरला डायरेक्ट 76, लक्ष द्या नाशिकला 76 मार्कावाला विद्यार्थी सिलेक्शन आहे, 78 वाले मार्कावाले 2 विद्यार्थी सिलेक्शन आहेत नाशिकला, फक्त 76-78 मार्क आहेत पेपरला। पेसाचे ST चे विद्यार्थी होते ते, आणि मुली पण 146 ची शेवटची मुलगी आहे। म्हणजे हे ज्याचं पेपर जरी 76, 78, 82, 84 आहेत तर तुम्ही ताकद लावा। ठाण्याला बी तेच विद्यार्थी लागले असं बघा, तुम्ही नंतर म्हणा ठाण्याला बी 80, 82, 84 जे मार्क आहेत का ते विद्यार्थ्यांचं नावं दिसतील बघा लिस्टमध्ये, सिलेक्टेड लिस्टमध्ये। कारण की ग्राउंड खूप IMP आहे इथं, ग्राउंड इतकं IMP आहे, ग्राउंड मारणं हे करत IMP आहे, कारण जरी विद्यार्थ्यांना मार्क खूप आहेत पण ग्राउंड त्यांचं होत नाही, आणि ज्यांचं 80, 82, 84 स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं आहे आणि त्यांचं टोटल चांगली बसते। म्हणून कृपया करून काही निगेटिव्ह। आणि आता सर्वात पहिले ठाण्याचा ट्रॅक कसा आहे सर, ठाण्याचा ट्रॅक कसा आहे, ठाण्याचा ट्रॅक बद्दल आता 3-4 दिवस राहिले, डोक्यात अजिबात निगेटिव्ह विचार आणायचा नाही। मी बोललो ना पहिल्या दिवशी जाणारच आहे मी ठाण्याच्या ट्रॅकवरती, पहिल्या दिवशी जाणार आहे आणि सांगणार आहे कशा पद्धतीने ट्रॅक आहे काय आहे। म्हणून तुम्ही कृपया करून ते डोक्यात आता निगेटिव्ह विचारू नका ठाण्याचा ट्रॅक बद्दल। ट्रॅक एकदम भारी आहे, तुमची प्रॅक्टिस जोरात आहे, तुम्ही आउट ऑफ मारणारच, आणि याची प्रॅक्टिस चांगली तो मारतोस कशा बी कधी भरपूर। आता जे विद्यार्थी मी ते ग्रुपला बी टाकले आउट ऑफ मारलेले ग्राउंड विद्यार्थी, आउट ऑफ नाशिकचा ट्रॅक जड होतो म्हणजे अवघड होता, म्हणजे विद्यार्थ्यांनी आउट ऑफ कसं मारले त्याची प्रॅक्टिस तुम्ही फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस। म्हणून कृपया करून जे कोल्हापूरवाले आहेत तुमचं बी ग्राउंड लवकरच आहे, तुम्हाला ठाणे नागपूरवाल्यांचं बी ग्राउंड लवकरच होणार आहे। म्हणून आता जे जेवढे निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही, जेवढे बी स्कोर आहे खूप भारी स्कोर आहे म्हणायचा आणि फुल ताकद लावून पळायचं। म्हणून आता जेणेकरून माझ्या प्रिय मित्रांनो, आणि पेसाचा निकाल
लवकरच लागणार आहे, तुम्ही घाबरू नका. पेसाचा निकाल जी तारीख दिली पुढची त्या तारखेला जेमतेम खूप चान्सेस आहे की निकाल लागून झाल्यानंतर तुम्हाला पण जॉईनिंग भेटणार आहे. म्हणून पेसाचे विद्यार्थी नाराज होऊ नका की सर आमच्याबद्दल का आम्हाला कारण नाही. तुमचा बी निकाल लवकरच लागणार आहे, पेसाचा निकाल. म्हणून कृपया करून तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते पण बोलणं झालं की सर यांचा निकाल पेसा, मी बोललो की पेसावाल्यांचा कसं व्हा, तर ते म्हणतात की पेसाचा रिझल्ट लागल्यामुळे पेसाचा रिझल्ट बाकी आहे म्हणून. आणि नाशिकचे तुम्हाला माहिती आहे किती फास्ट प्रोसेस झाली नाशिकचे, लक्ष द्या. नाशिकची 16 तारखेला जॉईनिंग आहे पोरांची. काल 25 किलोमीटर झालं ना, आज 16 तारखेला जॉईनिंग आहे मुलांची. तर आज विद्यार्थ्यांचं 2-3 दिवसात जॉईनिंग आहे लगेच. म्हणून बाकीच्या रिव्हिजनला तेच होणार आहे, लगेच जॉईनिंग फास्ट भेटणार आहे. म्हणून अजून काही डाऊट असतील तर मित्रांनो टाका कमेंट बॉक्समध्ये, नक्की तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाईल, भेट देईल आणि माहिती घेईल, इन्फॉर्मेशन देईल. मी नागपूर ठाण्याला पण जाणार आहे, शहापूरला, तिथे पण माहिती घेईल व्यवस्थित. माझ्या प्रिय मित्रांना कसं ट्रॅक कशी विद्यार्थ्यांच्या भावना हे सर्व समजून सांगेल. कारण की मला माझ्या विद्यार्थ्यांना, कारण जेव्हा मी आता भेटायला जातो ना, खूप प्रेम भेटतंय. विद्यार्थी डायरेक्ट सर मी तुमचा व्हिडिओ पहिल्यापासून फॉलो करत होतो, आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सांगायचं ना तेव्हा तेव्हा बस मला असं मोटिवेट व्हायचं की नाही हा आपण होणार आहे. म्हणून आता बी सांगतो ठाण्याला बी सिलेक्शन होणारच आहेत पोरं, ज्याचे ग्राउंड चांगले आहेत. आणि बाकीच्या याच्यामध्ये बी सिलेक्शन झालेले ते पण विद्यार्थी मेसेज करतायत, सर खूप छान तुमचे व्हिडिओ आम्ही बघून आम्हाला असं मोटिवेट होत होतं. म्हणून या आणि पॉझिटिव्हनेस घ्या मित्रांनो. कमेंट करणारा निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका, का त्याचं कामच आहे. निगेटिव्ह कमेंट करणारा कधी सिलेक्शन होत नाही. कारण का होत नाही, कारण निगेटिव्ह विचार असल्यामुळे त्याचे प्रॉब्लेम असतात. म्हणून तुम्ही निगेटिव्ह विचार आणू नका आणि निगेटिव्ह कमेंटवाल्यांकडे लक्ष देऊ नका, जेणेकरून आता शेवटचे दिवस ग्राउंड फास्ट बेस्ट करणार आहे. म्हणून परत सांगतो, जो बी कोण नवीन असेल व्हिडिओ चॅनलवरती, दादा जेवढे पण फॉलोअर्स कमवले आहेत हे सत्याच्या जीवावरच कमवलेले आहेत. सत्य म्हणूनच या विद्यार्थ्यांनी मला फॉलो केले. तुला बी माहिती आवडली तर फॉलो कर दादा, नसेल आवडली तर काही प्रॉब्लेम नाही, फॉलो केलं तरी चालेल. म्हणून अजून काही आपल्या फॉलोअर्समध्ये कोणाला डाऊट असेल तर दादा कमेंट करा, नक्की मी तुमच्या कमेंट वाचून आणि मी तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह देऊ. जे हॉल तिकीटचा मुद्दा आहे, ठाण्याचा हॉल तिकीट मागितलेलं आहे, आपण बघू पहिल्या दिवशी काय कशा पद्धतीने घेत आहेत ते आपल्याला ते डिटेल कळवणार मित्रांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.